ग्रामीण काँग्रेस एकवटली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात रॅली देखील काढण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। रामटेक येथे रश्मी बर्वेसाठी काँग्रेस एकवटली आहे। माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकाडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सलील देशमुख, काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। रॅलीत हजारोच्या संख्येत कार्यकर्ते हजर होते। यावेळी सुनील केदार यांनी रामटेकची जागा पुन्हा हिसकावून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। केदार यांनी अधिकाराच्या माध्यमातून आपणास सत्ताधारी भाजपाकडून गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत हल्ले करण्यापेक्षा फासावर लटकावा असे आवाहन केले। बाहेर आलो तर सगळ्यांच्या घरात घुसून कहर करीन असा इशारा त्यांनी यावेळी दिला। अर्ज भरण्यापूर्वी ते रॅली समोर बोलत होते। ग्रामीण भागातील शेतकरी जनतेची लोक रणांगणात उतरली आहे। त्यांच्या विश्वासावर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न मी करणार आहे। गरिबांचा आवाज म्हणून निवडणूक लढणार आणि विजयी होणार असा विश्वास काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी व्यक्त केला। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता रामटेक येथून राकेश मर्जिवे यांची रिपोर्ट।